नमस्कार, आठवडी बाजार या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आज फुलांचा बाजार कोल्हापूरमधील जो काही प्रसिद्ध आहे त्या शिंगोशी मार्केटमध्ये आलेलो आहोत। दुसऱ्या सोमवार आपल्या श्रावणातील दुसरा सोमवार येतोय आणि या सोमवारपासूनच घराघरांमध्ये सत्यनारायणची पूजा असेल, त्याचबरोबर विविध पूजा बांधल्या जातात आणि त्याच निमित्त या फुल बाजारामध्ये नेमकं कोणकोणत्या वस्तू या विक्रीसाठी आलेल्या आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील यांचीही बाजारपेठ आहे। नेमके त्यांचेही दर काय आहेत आज जाणून घेऊया। चला तर मग प्रत्येक घराघरांमध्ये सत्यनारायणची पूजा केली जाते आणि त्या पूजेसाठी ऊस असतील, कर्दळ असतील हे आपल्याला बाजारामध्ये आज पाहायला मिळतात। नेमके त्यांचे दर काय आहेत जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। माझं नाव दीपक अशोक कांबळे। मी चिंगोशी मार्केटमध्ये ऊस कर्दळ विकतोय। ऊसाचा दर 100 रुपयाला 5, 80 रुपयाला 5, 70 रुपयाला 5 असतात। कर्दळ 30 रुपयाला 5 असतात, 40 रुपयाला, 50 रुपयाला असं ते दोन्ही मिळून जर घेतला तर ऊस कर्दळ 100 रुपये 120 रुपयाच्या दरानं जातं या असं आहे। थँक्यू। ती जी 5 फळांचा वापर केला जातो ती फळंही आपल्याला आज बाजारामध्ये बघायला मिळतात। त्या फळांचे नेमके दर काय आहेत जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। माझं नाव ताहिर आहे। मी फळ विक्रेता आहे आणि काय झाले फळांचा जरासा माल जरा शॉर्ट आहे आणि दुसरी गोष्ट काय सफरचंद ते सगळं महाग आहे, तो सीताफळही महाग आहे। तर काय आत्ता तरी असं झालं हे गरजू आहे, अत्यंत लागणारी वस्तू आहे। तर काय झाले माल महाग असल्यामुळे की नाही आम्हाला बी गिराकाला नाराज करून असं नाही वाटत हाय त्या दरात देऊन काढायला लागलो। किती दर आहे त्याचा? हे बघा 80 रुपये ते 60 रुपये, 100 रुपये, चांगली फळं 100 रुपये। कोणकोणती फळं आहेत त्यामध्ये? आपल्याकडे बघा सफरचंद आहे, पिरो आहे आणि डाळिंब आहे, मोसंबा आहे। पाचवं फळ हे आहे काय ते सीताफळ आहे। शावाडी तालुका आम्ही राहायला आता कोल्हापुरात बोंद्रनगरमध्ये आहे। तर आता हे सरावणामध्ये तेवढीच आम्ही पानं आणतो, रविवार सोमवार विकतो। हे सोमवार सोडण्याकरता पानं आणणार त्यात उपवासासाठी एवढंच। ह्याची केळीची पाने? हा केळीची पानं आहे, त्याच्यावरती उपवास सोडायचा सरावणातनं आपला तेवढा सोमवारचा उपवास सोडतो। हे उपवास आपण सरावणातनं सोडायचा असतो सोमवारी। पूर्वीपार ही पद्धत आहे? हा पूर्वीपास आमच्या आजी आपण जो बसून हे आता आम्ही कसे 20ला 3 कुठे 20ला 4 अशी करून जे विकतोय। पूजेला फुलांची मागणी असते आणि आपल्याकडे विविध प्रकारची फुलं आहेत। आपण कधीपासून हा व्यवसाय करताय? गेले 5-6 वर्ष झाले हा व्यवसाय करतो, फुलांचा व्यवसाय। कोणकोणत्या प्रकारची फुलं असतात? शेवंती आहे, गलाट आहे, झेंडू आहे, निशिगंध आहे, पर्पल आहे। सध्या श्रावण चालू आहे आणि श्रावणात अनेक पूजा मांडल्या जातात, मंदिरांमध्ये उत्सव केले जातात, तेव्हा त्यासाठी फुलांची मागणी कशी आहे? आहे चांगली आहे मागणी। फुलांचे दर कसे आहेत? एक फुलांचे दर सांगा। म्हणजे घ्यायला असे गेले तर 200 रुपयेपासून म्हणजे 150पासून ते 200पर्यंत किलो आहेत आणि आम्ही 60 रुपये 50 रुपये पावशेर विकतो। प्रत्येक फुलांचे जरा दर सांगा, म्हणजे इथून सुरुवात। ही पिवळी शेवंती आहे 180 रुपये, गुलाब 220 रुपये, पांढरी शेवंती 100 ते 150 रुपयेमध्ये, गलाटा 200 रुपये, पर्पल 150 रुपये आणि ते कमळ प्रतिनग 20 रुपये। जास्तीत जास्त कोणती फुलं नेली जातात? मिक्स सगळे शेवंती वगैरे। पानं कशासाठी वापरतात? पूजेसाठीच। त्याचा दर काय? एक जोडी 20 रुपयाला 25। 20 रुपयाला 25। आमचे नाव इंदिरावा। कुठून? संकेश्वर। काय काय विकताय? आम्ही केवडा, कमळ, बेल, तुळस आणि ती आराटी सत्यनारायण पूजेला सगळी आम्ही कर्नाटकमध्ये येऊन संकेश्वरमध्ये येऊन इकडे विकत्या, महालक्ष्मी मंदिरला आणि इकडे मार्केटला। दर काय काय आहेत त्याचे? एक वस्तूंची नावं आणि त्यांचे दर सांगा। कमळाचा 20 रुपये आहे आणि केवडाचा 100 रुपये आहे, कमळाचा लाल कमळाचा 30 रुपये आहे, पांढरा कमळाचा 20 रुपये आहे आणि हराठी 10 रुपये आहे, तुळस 10 रुपये आहे आणि शेंबी 10 रुपये, बेल 10 रुपये, सगळा 10-5 रुपये विकतात आहे आम्ही। मागणी कशी आहे? हां, ग्राहक कसे येतात? मागणी कशी आहे ह्याची? ती आम्ही गावाकडनं घेऊन येतो आणि इकडे विकत घेऊन विकतात आहे। लोक विकत घेतात का? विकत घेते आमच्याकडे 10चं घेते, 20चं घेते, 50चं घेते, कसं मग तसं घेते। माझं नाव सागर मारुती के, मातृछाया फ्लावरचा सर्व आहे मी। हे आपलं इथं फुलाचं दुकान आहे, मागं हाराचं दुकान आहे, समोर बुकीचं स्टॉल असतो आमचा। सध्या श्रावण सुरू झालेला आहे आणि घराघरांमध्ये सत्यनारायणची पूजा केली जाते। आपल्याकडे कोणकोणती फुलं आहेत आणि त्यांचे दर काय आहेत?
आपल्याकडे सगळं झेंडूपासून शेवंती, आष्टर, गुलाब, पर्पल शेवंती, निशिगंध सगळ्या प्रकारची आवक तुम्हाला इथे बघायला मिळतील निशिगंधासोबत। मग फुलांची आवक म्हणजे आता जस्ट पावसामुळे जरा फुलांचा दर वाढलेला आहे आणि पूजापुड्यामध्ये सगळे एकदा पुडा घेतला तो पुडा 250 रुपयाला बसतो आहे। त्या पुड्यामध्ये बेल, दुर्वा, तुळस, शमी, विष्णुकांत, केवडा, कमळ आणि सगळ्या प्रकारची फुलं अर्धा किलोपेक्षा जास्त येतात। दर काय काय आहेत साधारण ह्या फुला म्हणजे प्रत्येक फुलाचे जरा दर सांगा। शेवंती असेल, गुलाब असेल। गुलाबाचा दर किलो आहे 200 रुपये ते 250 रुपये किलो। शेवंती आहे 200 ते 250 रुपये किलो। गलाडा 150-200 रुपये किलो आहे। गौरीची फुलं 150 रुपये ते 200 रुपये आसपास किलो आहेत। झेंडू आहे सध्या तरी वाळा झेंडू 100 रुपये किलो आहे। जे काही छोटे छोटे हार पूजेला नेले जातात त्यांचे दर काय आहेत? साधारणतः हे लहान हार म्हटलं ना हे वेगवेगळं। हा निशिगंधाचा हार आहे, हा तुम्हाला बसतो आहे 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपयाच्या आसपास। ही कलरची डिझाईन आहे, ही 70 ते 80 रुपयेमध्ये प्रकार असतात। बाकीचे हार जरा लवकर संपलेले आहेत। साधारणतः लहान हार 100 रुपये, 60 रुपयेपासून ते 100 रुपयेपर्यंत चालू आहेत आणि इकडे हे जे मोठे हार आहेत हे मोठे हार 150 रुपयेपासून ते 500 रुपयेपर्यंत हार आहेत। सध्या मंदिरांमध्येही पूजा चालू आहेत, त्यासाठी कशा पद्धतीनं म्हणजे फुलांची किंवा मागणी असते किंवा हारांची मागणी असते? फुलांची मागणी म्हणजे तसं शक्यता फुलांचे दर एक्स्ट्रा झाल्यामुळं जरासं गिऱ्हाईक पण हे होते घ्यायला। आम्ही कुठलंही कस्टमर आलं तर त्यांना कुठल्याही गोष्टीचं नाराज करत नाही आम्ही। साधारण 20 रुपयाची असो, 30 रुपयाची असतो, आम्ही 100% फुलंही देतोच। आणि फुलांचे दर कसं आहे, आता ही फुलं तुम्ही बघितली तर जरा वाळली फुलं आहेत, आपण एक 10 रुपये 20 रुपये एक्स्ट्रा घेतो पण चांगला माल मागवतो, जेणेकरून आपल्याकडनं गिऱ्हाईक गेलं तर दुसऱ्या वेळी इथं आलंच पाहिजे। फुलं बघायला गेलं तर हा नाशवंतही माल आहे। आपल्याला म्हणजे आपण बजेट कसं मॅनेज करता यामध्ये? बजेटचं तसं कसं आहे सांगता येत नाही, कारण नाशवंत माल असल्यामुळं घेतला की गावडाव ते घेतले तर संध्याकाळपर्यंत संपवणं ही गरजेचं असते। जसं माल शिल्लक राहिला तर तो अंगावर पडतो। आता इथं आम्ही सगळी पसरून वगैरे फॅन लावून फुलं ठेवतो आणि शक्यतो कसं होते जेवढं घेईल तेवढी सपवावंच लागतं। जसा माल जसा शिल्लक राहील तर तो अंगावर पडतो। धोत्र्याचं फुलाची महादेवाला जास्त करून त्याला महत्त्व जास्त आहे, त्याचे दर कसे आहेत आणि काय? ते धोत्र्याचं फळ घे, तिथं फळ आहे, हे धोत्र्याचं फूल आहे। हे धोत्र्याच्या फुलाला सोमवारी जास्त प्रमाणात मागणी असते आणि ह्याला महत्त्व म्हणजे आम्ही 3 रुपयेपासून ते 5 रुपयेपर्यंत एक फूल देतो। आणि हे जे फळ आहे धोत्र्याचं हे फळ साधारणतः 10 रुपयेपासून 20 रुपयेपर्यंत फळ असतं। हे जास्त गिऱ्हाईकाला मागणी श्रावण सोमवार ह्याला जास्त का असते की कोणाचं नवसाच असते, कोणाचं काय असते, पण ह्याला जास्त करून मागणी ही आहे की हे गिऱ्हाईकाचं तुटवडा असतं, हे कितीही फळ असलं तर हे कमीच पडतं, कितीही असू दे। आता जवळजवळ 100 ते 200 मी फळं विकलेले आहेत, तरीसुद्धा हे एक तिने कस्टमर आहे, तिने 10 वेळा फोन करून एक शिल्लक ठेवून मी ठेवलेला आहे। ही जी मागणी आहे ह्याला जास्त प्रमाणात मागणी आहे, कारण सोमवारी ह्याला श्रावण सोमवारी ह्याला जास्त किंमत असते। थँक्यू। ओके थँक्यू। मी हो कुठून आलाय? कोल्हापूर। कोणत्या भाज्या आहेत तुमच्याकडे? आपल्याकडे वाटाणा, दोडका, वांगी, काकडी, ढबू मिरची, वरणा, गाजर, टमॅटो, फ्लावर, सगळ्या प्रकारच्या फळभाज्या आहेत। हाय त्या फळभाज्यांचे दर काय आहेत? साधारण आता अंदाजे आहे ना 15-20, 20-25 हा लेवलला पावसाचा रेट आहे। किलोचा रेट 80 खरेदी होलसेल पडतो। फळभाज्यांची आवक कशी आहे? आवक आता हाय बऱ्यापैकी आहे, आवक आता ठीक आहे। आधीचे दर आणि आत्ताचे दर काय फरक पडला का? फरक पडला म्हणजे आधी जरा मध्यंतरी आहे ना ते 100-80 हा खरेदी पडत होतो, आता 70-80 हा लेवलला होलसेल खरेदी पडतो। फ्लावरचा दर वाढलाय की कमी झाला? फ्लावर पण एकदम जास्त होते, आता जरा कमी झालेला आहे। पहिला 50-60 रुपयाला एक गड्डा खरेदीच बसत होतो, आता 30-40-50 हा लेवलला खरेदी बसतो मालाच्या क्वालिटीप्रमाणे। मध्यंतरी वटाणा महाग होता, आता वटाण्याचा दर काय? वटाणा आहे ना मध्यंतरी पण 100-110 हा लेवलला खरेदी पडत होतो, आता पण आहे ना 80-90-100 हा लेवलला खरेदी पडतो मालाच्या क्वालिटीप्रमाणे। सोना अशोक पाटील। कुठून आलाय? आम्ही कोल्हापूरचेच आहोत। कोल्हापूर। हां। काय काय विकता? कांदे, बटाटे, नारळ, कढीपत्ता, लसूण, आलं। कांदा बटाट्याचा दर काय आहे सध्या प्रति किलो? म्हणजे विक्रीचा 100ला 3 आहे, 35 रुपये, 20 रुपये, 40 रुपये किलो बटाटा। लसूण 50-70 पाव किलो।
बटाटा बटाटा 40 आहे, 35 आहे, 50 आहे. मध्ये जरा मध्यंतरी नारळाचे दर वाढलेले आता कसे आता आहेत? पण वाढलेलेच आहेत. काय दर वाढलेले आहेत? 35-40. श्रावणामध्ये जास्त मागणी असते त्यामुळे दर वाढलेत असं वाटतंय का? नाही, हे जवळजवळ 5-6 महिने झाले दर जास्तच आहे. काय कारण आहे नेमकं? नारळाची म्हणजे वाहतूक कमी आहे. वाहतूक कमी कमी आहे. त्यामुळे दर वाढ. कमी आहे. प्रतिनग नारळ किती रुपये आहे म्हणजे विक्रीचा विक्रीचा? 35, 30, 40 असा आहे. साईजवरती 40-50. हां. कुठून आला? इथं मंगळवारपेठेत कोल्हापूर. काय काय विकताय? मटकी, वरणा, वाटाणा, मूग, चवळी, मसुरा सगळं जिन्नस असतात. वाटाणा असतो, शेवले असते. दर काय आहे? दर 30ला पावशेर मिक्स आहे, मटकी 40ला पावशेर आहे. आधी ती भिजत घालता कशी प्रक्रिया असते बाजारात येईपर्यंत सकाळी भिजत घालायची, संध्याकाळी काढायचं, आणि दुसऱ्या दिवशी विकायला यायचं. बाजारात विकायला? होय. काढल्यावर यायचं लगेच. संध्याकाळी भिजत घालून आता सकाळी भिजत घातल्या तर संध्याकाळी जाऊन काढायचं आणि सकाळी भिजत आणायची विकायला. माझं नाव अथर्व सनगर आहे, कुठून आलाय? बेलबाग मंगळवारपेठेतून. मी टमाची, लिंबू, ढबू, शेपू, कोथिंबीर आणि मुळाला विकायला लावलेला आहे. टमॅटोचा दर 30 रुपये 50ला 2 किलो आहे. मिरची 20 रुपये, ढबू 15 रुपये 20 रुपये पावशेर आहे. परत वांगे आहेत, शेपू आहे 15 रुपये, कोथिंबीर 10 रुपये, मुळा आहे 15 रुपये 10 रुपये आणि बटाटो आहे. त्याचा दर? बटाटो 30 रुपये किलो आहे, 50ला 2 किलो इंदूर बटाटा. मनोहर दशरथ बनसुडे. कुठून आलाय? आमचं मूळ गाव फलटण. आम्ही इथं स्थायिक झाले कोल्हापुरात आणि आमचे भाजीचा व्यवसाय आहे. काय काय विकताय? आम्ही काकडी, दोडका, घेवडे शेंगा, मिरची आणि बिनी शेंगा, वरणा, आलं, बीट असे. घेवडा 20ला पावशेर, 30ला अर्धा, मिरची 20ला पावशेर आहे, बिनीस 20ला पावशेर आहे या, आणि वरणात 20ला पाव, 30ला अर्धा विकतो या. आलं 25ला पावशेर आहे, बीट 10 रुपयाने दर आहे, आलं 30ला पावशेर आहे, 25ने विकतो या. टॅमॅटो 20ला अर्धा किलो आहे, वांगी 20ला पावशेर आहे, 30ला अर्धा आहे, आलं 20ला 30ला पावशेर आहे, दोडका 30ला पावशेर आहे, वरणा 20ला पावशेर आहे, 30ला अर्धा किलो आहे. शेवगा 10 रुपये, एक पेंडी 10 रुपये. आणि काकडी? काकडी 30ला अर्धा आहे, 20ला पावशेर, 50ला किलो. सध्या खाद्यतेलाचे दर काय आहे? खाद्यतेल 156 रुपये सरकी 1 किलोचा दर आहे. सनफ्लॉवर तेलमध्ये 1 लिटरमध्ये आंबर तेल आहे 132 रुपये, सनी सनफ्लॉवर 140 रुपये, जेमिनी सनफ्लॉवर 160 रुपये, 780 ग्रॅम येते ते. दरामध्ये काही वाढ झाली आहे का? नाही, थोडीशी वाढ झाली. त्याचबरोबर डाळींचे दर काय आहे? डाळीचे दर तुरडा 120 रुपये आहे, मुगडा 120 रुपये आहे, मसूरडा 90 रुपये आहे, हरभरा 90 रुपये किलो आहे. डाळींच्या दरात वाढ झाली आहे की तसेच आहे? किरकोळ हरभरा वगैरेमध्ये झाली वाढ. होय. त्यानंतर रवा असेल, पोहे असतील, त्याचबरोबर चहापूड, ह्या दैनंदिन वस्तूंचे दर काय आहे? चहापूड 400 रुपये किलोपासून आहे. नंतर आणि कुठले पोहे ना, पोहे 54 रुपये किलो आहे. आपली रवा 44 रुपये किलो आहे. सध्या श्रावण चालू आहे आणि या श्रावणात अनेक उपवास केले जातात. त्या उपवासाला लागणारी जे काही शाबू असेल किंवा राजगिरा लाडू असतील, शेंगदाणा चिक्की किंवा उपवास पापड, हे जे उपवासाचे लागणारे पदार्थ आहेत त्यांचे दर काय आहेत? शेंगदाणा 120 रुपये आहे, साबुदाणा 60 रुपये किलो आहे, राजगिरा लाडू 25 रुपये आहे, उपवासाचे पापड 50 रुपये पावशेर आहेत, 200 रुपये किलो आहेत. त्यानंतर सत्यनारायणच्या पूजाही घातल्या जातात. त्या पूजेचे पुढेही आपल्या इथं विक्रीला आहेत का आणि त्यांचे दर काय? सत्यपूजा पुढं आहे काय 80 रुपयेपासून 110 रुपयेपर्यंत दर आहेत. आठवडी बाजार या विशेष भागामध्ये आपण आज श्रावणानिमित्त जी काही घराघरांमध्ये पूजा बांधली जाते त्या सत्यनारायण पूजेनिमित्त जे काही साहित्य लागतं त्या सर्व साहित्याचं आपण दर जाणून घेतले. आपल्याला त्या फुलांची आवक कमी झालेली जरी असली तरी फुलांचे दर हे वाढीव असल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर नवनवीन कमळ असेल, त्याचबरोबर लागणारा घेवडा असेल, ऊस असेल, कर्दळ असेल, यांचेही दर आपण जाणून घेतले. त्यानंतर आपण आपल्याला घरामध्ये लागणारे
जाणारी जी काही फळभाज्या असतील, भाजीपाला असेल, त्याचबरोबर फळं असतील, यांचेही दर आपण जाणून घेतले. तेही दर स्थिर असल्याचं आपल्याला जाणवलं. किराणा मालाही सध्या स्थिरच आहे, परंतु नारळाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर नारळाचे दर अजूनही वाढीव असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर.